अमेरिकेचा हा सायंटिस्ट भगवद्गीतेची पारायण करायचा. जुलै 1945ला अमेरिकेतल्या वाळवंटात जगातल्या पहिल्या अणुबॉम्ब चाचणीच्या 2 दिवसांपूर्वी त्याने सर्वांसमोर गीतेतला हा श्लोक म्हटला होता. कालोस्मी लोकाक्षय कृत प्रवृद्धो लोकांस महार्तु मिहि प्रवृत्तः ऋतेपि त्वान भविष्यन्ति सर्वे ये वस्थिताः प्रत्येणिकुष्योद्धा. याचा अर्थ मीच तो सर्वशक्तिमान काळ आहे जो तिन्ही लोकांचा संहार करण्यासाठी प्रकट झालाय. Line from the Hindu scripture, the Bhagavad Gita, takes on his multi-armed form and says, "Now I am become death, the destroyer of worlds." गीतेचा हा श्लोक म्हणणारा माणूस होता अणुबॉम्बचा जनक जे रॉबर्ट ओपनहायमर. पण इतक्या मोठ्या सायंटिस्टवर भगवद्गीतेचा प्रभाव कसा काय पडला? तर आपल्या सुरुवातीच्या काळात ओपनहायमर हे हिंदू धर्मग्रंथांकडे ओढले गेले. त्यांनी वेदपुराणांचा अभ्यास करायला सुरुवात केली. गीतेपर्यंत ते पोहोचले आणि एक एक गोष्ट जाणून घेण्यासाठी ते संस्कृत भाषा सुद्धा शिकले होते. गीता तर आपल्या आवडत्या ग्रंथांपैकी एक आहे असं ते म्हणायचे. एवढंच काय तर 1933 साली त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी एक ख्रिसलर कार घेतली. त्याचं नाव त्यांनी गरुड ठेवलं होतं, विष्णुदेवाचं वाहन या अनुषंगाने. जुलै 1945ला अणुबॉम्बची सक्सेसफुल चाचणी झाली होती. यानंतर अमेरिकेने याच बॉम्बचा वापर हिरोशिमा आणि नागासाकीवर केला होता, ज्याचा पश्चाताप ओपनहायमर यांना आयुष्यभर राहिला. त्याच्या 20 वर्षानंतर 1965ला पुन्हा त्यांनी या चाचणीची आठवण म्हणून तोच श्लोक म्हणून दाखवला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा कृष्ण म्हणजे विष्णू हे अर्जुनासमोर विश्वरूप धारण करतात, हा प्रसंग हेच दाखवतो की मी सर्वशक्तिमान आहे. अणुबॉम्ब चाचणीनंतर मला असंच वाटलं होतं की मी सर्वशक्तिमान आहे आणि हेच कारण होतं की इतक्या मोठ्या माणसाने हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ असलेल्या भगवद्गीतेचं महत्त्व एका वेगळ्या स्वरूपात जगासमोर मांडलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.